नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही भाग्यविजय. आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता त्या पार पाडता इतक्या अडचणींचा सामना करतो, इतकी संकट समोर येतात की बऱ्याचदा नैराश्य आपल्या वाट्याला येतं, मन निराश होतं, हताश होतं, हतबल होतं. पण यामागे काहीतरी कारणं आहेत ज्याचा संबंध आपल्या कुंडलीशी आहे, ज्योतिषशास्त्राशी आहे. आणि काय हा संबंध आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय यावरचे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर यांना या क्षेत्रातला गेल्या 25 वर्षांहूनही अधिकचा अनुभव आहे. तसंच सरांच्या 3 पिढ्या या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये पारंगत आहेत. सरांच्या 3ही पिढ्यांचा यावर सखोल असा अभ्यास आहे. तसंच त्यांनी या दोन्ही विषयांमध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. सरांना या दोन्ही विषयातील कार्याबद्दल आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. तसंच पुणे, ठाणे आणि औरंगाबाद, संभाजीनगर, आताचं संभाजीनगर ज्याला म्हणतात, तिथे सुद्धा सरांच्या शाखा आहेत, सरांची कार्यालय आहेत. इथे तुम्ही जाऊ शकता. यावर संपर्क साधून या सगळ्या कार्यालयांचे नंबर्स, संपर्क क्रमांक जे आहेत ते आम्ही सध्या स्क्रीनवर दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि ते नोट डाऊन करून घ्या आणि सरांना संपर्क करून त्यांचं समुपदेशन, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, कौटुंबिक जीवन आणि कलह, तर या विषयी किंवा कौटुंबिक जीवन आणि नैराश्य, तर याविषयी बोलताना काय कारणं असू शकतात आपल्याला नैराश्य येण्याची? नैराश्य एक कसं असतं माहिती का, की जेव्हा उत्साह आपला संपतो ना, किंवा आपल्याला आपल्या दृष्टिक्षेपामध्ये ज्या काही गोष्टी घडायच्या असतात की ज्या पॉझिटिव्ह असायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो आणि त्याप्रमाणे प्रयत्न करून जेव्हा घडत नाही काही, तेव्हा नैराश्य यायला सुरुवात होते. एखाद्या गोष्टीसाठी आपण बरेचदा प्रयत्न करतो, एकदा, दोनदा, तीनदा, तरी पण ते घडत नाही आणि ते प्रयत्न आपले एकदम मनातून असतात, प्रचंड मेहनत पण घेतो आपण त्यासाठी, तरी पण आउटपुट त्या प्रमाणामध्ये मिळत नाही. मग ते घरातल्या इतर सदस्याच्या बाबतीत असेल, स्वतःच्या बाबतीमध्ये असेल. आता कौटुंबिक जीवनामध्ये जे नैराश्य येतं ना, एकूण कुटुंब म्हणलं की आपण पाहतो की आपल्या घरातले जे सर्व व्यक्ती असतात, आईवडील असतील, मुलं मुली असतील, जे काही असेल, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये प्रत्येकाचं असं असतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदाच्या गोष्टी घडल्या पाहिजेत. त्यांना एक एन्जॉय करण्याचा क्षण त्यांच्या जीवनामध्ये आला पाहिजे, किंवा जे काही अचीव करायचं आहे ते त्यांना ते मिळालं पाहिजे. धावत असताना आपलं जे ध्येय आहे ना, तिथपर्यंत पोहोचण्याची शक्ती असताना, मानसिकता असतानाही मध्येच कुठेतरी आपण थांबणं किंवा अडकल्या जाणं किंवा अडथळे निर्माण होणं, हे जेव्हा सातत्यानं आपल्या जीवनामध्ये घडत असतं का, तेव्हा नैराश्य येतं. तर हे नैराश्य मनाचं असतं. आणि मला असं वाटतं की जगात सगळ्यात मोठी ताकद जी आहे ना, ती आपल्या मनाची ताकद. जर आपलं मन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता. जर तुमचं मन कमजोर असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. एखाद्याला विचारलं की एखादी साधी पेन जरी असेल आणि त्याच्या मनानं सांगितलं की मी ही पेन नाही उचलू शकत, तर तू नाही उचलू शकत, कारण त्याची मनाची ताकद तिथे संपलेली असते. पण एखाद्याच्या मनानं सांगितलं की मी याच्यापेक्षाही जास्त वजन उचलू शकतो, जेवढी माझी आहे त्याच्यापेक्षाही जास्त, तर तो उचलूच शकतो. महत्त्वाचं काय की याला आत्मबल ज्याला म्हणतो ना, सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो ना, तो वाढत गेला पाहिजे. आणि तो वाढतो उत्साहानं, की थोडं तरी मनासारखं घडलं की पुन्हा उत्साह वाढतो, पुन्हा प्रयत्नामध्ये आपल्या गती येते आणि गतीनुसार आपण ते प्रयत्न करतो आणि पुन्हा आपण पर्यंत जातो. पण सातत्यानं जेव्हा अपयश यायला लागतं तेव्हा नैराश्य समोर यायला लागतं. पण आजकाल हे एक नैराश्य झालं की तुम्ही प्रयत्न करतायत आणि तुम्हाला ते मिळत नाही. दुसरं एक नैराश्य आजकाल मी पाहण्यात आलं, म्हणजे त्याच्यावर मी अभ्यास केला खूप. आजकाल मानसिक नैराश्य भरपूर आहे. यश न मिळणं ही गोष्ट, पण अपयश मानणं ही एक गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि सतत निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येणं किंवा ओव्हर थिंकिंग ज्याला म्हणतो आजच्या भाषेमध्ये, की ओव्हर थिंकिंग, आजकाल ओव्हर थिंकिंग खूप वाढलेली आहे. मग ती कोणत्याही बाबतीमध्ये असेल, मग ती घरातल्या छोट्या छोट्या चर्चेमध्ये असेल, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असेल,
अनेक असे प्रश्न आहेत की त्याच्यामुळे ते ओव्हरथिंक प्रत्येक बरं ही ओव्हरथिंकिंग ना स्नेहा मी तुला सांगतो मी अशात पाहतोय की 13-14 वर्षाच्या मुलामुलीपासून खरं आहे ते 70 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सुद्धा आहे. सगळ्यांमध्ये त्यातल्या त्यात तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये कुटुंबातल्या असेल आणि शाळेत जाणाऱ्या मुलांमुलीमध्ये सुद्धा हे नैराश्य आहे. हे कशामुळं आहे तर एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण जेव्हा ज्योतिषशास्त्राचा विचार करतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा विचार करतो आणि मी जी PhD केलेली आहे ना ती मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये केली त्यामुळे मी मानसिक आजाराचा पण विचार करत असतो तिथे की मानसिक आजार का निर्माण होतात. मग हे एक आता जसं आपण एन्झायटी म्हणतो किंवा डिप्रेशन फ्रस्ट्रेशन म्हणतो किंवा हे जे काही ओव्हर थिंकिंग आहे हे कुठेतरी आपल्या मानसिकतेवर डिपेंड आहे. तर मानसिकतेचा कारक चंद्र आहे. जेव्हा चंद्राचा जी साथ आपल्याला ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे असते आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मन जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा जेव्हा चंद्र तुमचा डिस्टर्ब असतो तेव्हा तुमचं मन डिस्टर्ब होतं आणि तुमचं मन डिस्टर्ब झालं की तुम्हाला एक हारल्याची भावना किंवा नैराश्याची भावना किंवा कशातच इंटरेस्ट निर्माण न होणं किंवा कशामध्ये मन गुंतवावं असं न वाटणं की एक असं निराशा अशी वादी जीवन विचार मनामध्ये निर्माण होणं हे जे चंद्रामुळे होत असतं. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मोठ्या डॉक्टर लोकांमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोक येतात की जे लोकांचे आजार दुरुस्त करतात तरी पण त्यांचा एकतर याच्यामध्ये काय की कामाचा स्ट्रेस जास्त आहे त्याच्यामुळे हे एक नैराश्य आहे. आणि कौटुंबिक जीवनामध्ये नैराश्य कसं असतं कौटुंबिक जीवनातलं हे अपेक्षेमुळे वाढत असतं. बहीण भाऊ असेल पती पत्नी असतील मुलगा आणि आईवडील असतील आईवडिलाचा दृष्टिकोन मुलाकडे पाहण्याचा असेल त्याच्याकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत मुलाच्या आईवडिलाकडून अपेक्षा काय आहेत बहिणीच्या भावाकडून अपेक्षा काय आहेत पत्नीच्या पतीकडून अपेक्षा काय आहेत आणि पतीच्या पत्नीकडून अपेक्षा काय. हे जे अपेक्षा ज्या असतात ना की जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा भंग जेव्हा होतो तेव्हा नैराश्याला एक सुरुवात होऊन जाते. पण याच्यामध्ये असे पण काही लोक असतात की ते नैराश्यावर मात करू शकतात की त्यांचा चंद्र स्ट्रॉंग असेल तर चंद्र स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तुमच्या पत्रिकेतला चंद्र कसा आहे हे तुम्ही जाणकार ज्योतिषाकडून जाणून घेतलं पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारं कोणत्याही प्रकारचं नैराश्य आता मी पाहतो माझ्याकडे काल परवा एक 8वी-9वीची त्यांची पालक आले होते त्यांच्या पाल्याला घेऊन आणि ते म्हणले की हिला डिप्रेशन आलं आहे. आता डिप्रेशन 9वीच्या मुलांना कशामुळे यावं त्याच्यावर जबाबदारी काय कशी जबाबदारी त्याला घर चालवायचं आहे त्याचे आईवडील त्याच्या आईपतीनुसार त्याला चांगल्या शाळेत घातलं आहे आईपतीनुसार त्याला क्लासेस लावलेत आईपतीनुसार त्याची ट्युशनची फीस भरतात आईपतीनुसार त्याला शाळेला जाण्याची व्यवस्था केलेली आहे ट्युशनला जाण्याची व्यवस्था केली आहे. त्याला कमी काहीच नाही त्याला फक्त प्रयत्न करायचे अभ्यास करायचा आहे. पण तिच्यातही त्याला तिथं अपेक्षित काय की आईवडील मला वेळ देत नाहीत माझ्यासाठी तेवढा वेळ ती काढत नाहीत ही अपेक्षा आहे. त्यांच्या आईवडिलाकडून अपेक्षा आहे. आईवडील धावपळ का करतात की आपल्या मुलाला सगळे सुख मिळाले पाहिजे ही आईवडिलांची अपेक्षा ही आईवडिलाची इच्छा ती आहे की आपल्या मुलाला सगळे सुख मिळाले पाहिजे. हा जो गुंत असतो ना कौटुंबिक जीवनामधला ही एकमेकाबद्दलची जी त्याला प्रेम म्हणू शकतो आपण किंवा एकमेकाबद्दलच्या अपेक्षा एकमेकाकडून ज्या असतात त्या प्रॉपर समजून घेतल्या पाहिजेत किंवा त्याचे उद्देश कळाले पाहिजेत. आईवडील रात्रंदिवस मेहनत घेत आहेत ह्याचा उद्देश त्या मुलाला कळायला पाहिजे. मुलाची गरज काय हे सुद्धा आईवडिलांना जाणून घेतलं पाहिजे. हे गोष्टी ज्या आहेत ना तर मग असे विद्यार्थी जे असतात की त्यांचा चंद्र कमजोर असतं की ते लगेच बाहेरच्या दुनियेमध्ये आणि आजकाल तर फार दुनिया तुमच्या हातात आहे म्हणतो ना दुनिया मुठ्ठीमध्ये तसं दुनिया मुठ्ठीमध्ये मोबाईलमध्येच आहे की तो मग लांबच्या गोष्टीचा विचार करतो जवळच्या गोष्टीचा विचारच करत नाही. आणि मग अशा वेळेस तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो किंवा चुकीच्या संगतीमध्ये जाऊ शकतो किंवा चुकीचे विचार त्याच्या मनामध्ये रूढ व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे घरामध्ये त्याचा एक कलह निर्माण होऊ शकतो नैराश्य निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या सगळ्या जीवनावर त्या कुटुंबाच्या पुढच्या जीवनावर सुद्धा त्याचे इम्पॅक्ट दिसायला लागतं. एकुलता एक मुलगा किंवा एकुलती एक मुलगी आहे दोघं जण रात्रंदिवस मेहनत करतात पैसे कमवत आहेत प्रॉपर्टी कमवत आहेत आणि तोच मेंटली डिस्टर्ब आहे ज्यासाठी तुम्ही करताय. खरं मग हे सगळं करण्यामागचा उद्देश काय
मग हे सगळं करत असताना आधी आपण हे पाहायला पाहिजे की आपलं कौटुंबिक जीवनामध्ये काही निराशा जी येते तर त्याचे ग्रहमान काय आहेत, आपले ग्रहमान काय आहेत, आपल्या मुलांचे ग्रहमान काय आहेत, आपल्या वडीलधाऱ्या लोकांचे ग्रहमान काय आहेत, आपल्या अपेक्षा एकमेकाबद्दलच्या काय आहेत आणि त्या कशा दूर झाल्या पाहिजेत आणि ते कशा प्रकारे इग्नोर काही गोष्टी करता आल्या पाहिजेत, त्या केल्या पाहिजेत. तर आपण मला असं वाटतं की अशा व्यक्तींच्या ज्यांच्या कुटुंबामध्ये असे प्रॉब्लेम आहेत, कोणाला आईवडिलाच्या स्वभावाचा प्रॉब्लेम आहे, आईच्या वागण्याचा प्रॉब्लेम आहे, वडिलाच्या वागण्याचा प्रॉब्लेम आहे, पत्नीच्या वागण्याचा, बहिणीच्या, भावाच्या किंवा इतर आपले जे काही सदस्य असतील त्यांचं, ते या बाबतीत जर कोणाला असं वाटत असेल आणि ते जर व्यक्ती नर्वस होत असेल तर लवकरात लवकर त्याच्यावर उपाय करणं फार गरजेचं असतं. आणि एकदा त्या मनामध्ये जर मोठं घर झालं ना की मग आपण सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्या, काहीही करा, पण त्याच्या मनातली ती गोष्ट बाहेर निघत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं सगळ्यात मोठी ताकद ही मनाची आहे आणि ती मनाची ताकद आपण फार जपली पाहिजे. मन कठोर असलं पाहिजे, काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजेत आणि प्रॉपर डिसिजन घेता आले पाहिजेत. नक्कीच डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता आपण जे काही आयुष्यात फेस करतो जीवन जगताना, ज्याला ज्या गोष्टींना सामोरं जातो, तर त्यामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकतं, त्या संकटांमुळे, त्या अडीअडचणींमुळे. पण मुळात हे जे नैराश्य येतं त्याला कुठलं ग्रहमान आपल्याला कारणीभूत ठरतं? महत्त्वाचं काय, जसं सांगितलं की मी नैराश्यासाठी एकच ग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. की तुमच्या पत्रिकेतला चंद्र कोणासोबत आहे, कोणासोबत नाही. चंद्र कोणासोबत आहे, कोणासोबत नाही. चंद्र शनीसोबत आहे, शनी पापग्रह आहे, विषयोग झाला, मन कमजोर झालं, कोण कसं वागतंय घरातलं. एक लक्षात घे की परिणाम आपण कसा करून घेतो समोरच्या गोष्टीचा, की समोरचा माणूस चुकीचं वागतोय आणि तो डायरेक्ट रिलेटेड आपण आपल्या मनाशी करतो. तर आपण त्याच्या वागण्याला आपण किती व्हॅल्यू द्यायची, त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं ना. जेव्हा आपलं मन ते ठरवत नाही तर त्याचा अर्थ तुमचा चंद्र कमजोर असतो, की तुम्ही असं तो का वागतो याच्यावर विचार करत बसलाय. पण तुम्ही तुमचा विचार नाही करत. तू तसं वागला तरी आपल्याला काय वागायचे ते आपल्याला माहिती नाही. कोणी मला मूर्ख म्हणल्यानं मी मूर्ख ठरतो का, किंवा तुला कोणी मूर्ख म्हणल्यानं तू मूर्ख ठरते का? महत्वाचं कसं असते, आपण जर स्वतःला मूर्ख मानलं तर आपण मूर्ख ठरतो. महत्वाची गोष्ट असते की ही जी मानण्याची आहे ही मानसिकतेवर डिपेंड आहे. आणि जर तुमचा चंद्र जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही म्हणतात काय मूर्ख माणूस स्वतःच मूर्ख असून मला मूर्ख म्हणाला, सोडून देतो, इग्नोर करतो, विचार नाही. पण आपण असा विचार करतो जेव्हा की नाही ज्यांना मला मूर्ख कसं कायच म्हणला, तिथे आपण त्याचा अर्थ तुमच्या पत्रिकेतला चंद्र एक तर पापग्रहाने युक्त आहे, चंद्र चुकीच्या स्थानामध्ये बसलेला आहे, अशुभ स्थानामध्ये बसलेला आहे आणि चंद्रावर अशुभ ग्रहांची दृष्टी आहे. तर याच्यावर आपल्याला बरेच उपाय करता येऊ शकतात. नक्कीच सर, यावरचे उपाय काय आहेत? मुळात मनाला शांत कसं करायचं, नैराश्याच्या गर्तेतून बाहेर कसं काढायचं? जर तुम्ही नैराश्यात असाल, निराश असाल, मन हताश असेल तर ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक भाग्यविजयमध्ये. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर विजय साटोरीकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, कौटुंबिक जीवन आणि नैराश्याबद्दल चर्चा करतोय. मात्र यावेळी मला एक असा प्रश्न सुचतोय की जो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तरुण पिढी हल्ली खूप डिप्रेशनमध्ये चालली आहे, नैराश्याच्या गर्तेत अडकते आहे. तर भले मग कुठलीही कारणं असोत, छोटी मोठी, पण तुमच्याकडे जेव्हा असे तरुण येतात तर तुम्ही जेव्हा त्यांचा कुंडलीचा अभ्यास करता तेव्हा काय आढळतं तुम्हाला आणि त्यावर उपाय कशा प्रकारे सुचवता? स्नेहा, हा सामाजिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्याकडे मी जेव्हा 20 क्लायंट करतो ना, त्यातले 50% क्लायंट हाच प्रश्न घेऊन येतात माझ्याकडं. मग त्यात मुलं मुली सगळेच जण आहेत. तरुण पिढी आजकालचे जे कॉम्पिटिशन आहे, धावपळ आहे, महत्त्वाची याच्यामध्ये काय माहिती आहे का, की डिप्रेशन यामागचं कारण काय असतं सगळ्यात महत्त्वाचं, की ते म्हणजे अपयश पचवायची क्षमता नसणे. खरं आहे, अगदी खरं. की ज्या माणसाला अपयश पचवता येत नाही तो डिप्रेशनमध्ये जातो, किंवा त्याच्यामध्ये धमकच नसते तर तो ब्लेम करायचं म्हणून डिप्रेशनमध्ये जातो. की माझ्यानं तुमच्यामुळे हे झालं नाही, तुमच्यामुळे ते झालं नाही. मी बरेच पालक मुलं पाहतो की ते आईवडिलाला दोष देतात की ह्यांच्यामुळे माझं इंजिनिअरिंग झालं नाही, ह्यांच्यामुळे मला इकडं नंबर लागला नाही, ह्यांच्यामुळे मला ते कॉलेज मिळालं नाही. आता याच्यामध्ये त्या मुलांचा जेवढा दोष आहे ना तेवढाच त्या पालकांचा पण दोष. म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोनावर सांगतो मी, शास्त्रीय दृष्टिकोनावर सांगेल तुला पुन्हा. महत्त्वाचं काय झालं आहे की आमची पिढी जी 70ची पिढी होती, आम्हाला जे भेटलं नाही ना पालक म्हणून, मुलं म्हणून आमच्या ते आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझ्या नशिबात जे नव्हतं, मला जे भेटलं नाही
माझ्या मुलाला मी ते देण्याचा प्रयत्न केला, न मागताही देण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी संघर्ष शिकवलं नाही, अपयश पचवायचं शिकवलं नाही, त्यांना काहीच शिकवलं नाही. तोपर्यंत काय असतं की जोपर्यंत पालक कशी परिस्थिती असो आपापल्या ऐपतीनुसार ते आपल्या मुलाला बेस्टमधल्या बेस्ट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. बेस्ट ट्युशन्स, क्लासेस, सगळ्या गोष्टी चांगल्या ऐपतीनुसार ते करत असतात. पण जेव्हा कॉम्पिटिशनचा वेळ येते की जेव्हा पैसा असूनही वडील मुलाचीच मेहनत तिथं लागणार आहे, तिथंच त्याचे कस लागणार आहे आणि तिथं ते मुलं पडतात की त्यांना सवय लागलेली असते मागितलं की भेटतं, मागितलं की भेटतं. संघर्षच माहीत नाही आणि संघर्ष जिथे करायची वेळ येते तिथे ही हिंमत हारतात आणि हिंमत हारलं की ते डिप्रेशनमध्ये जातात. याच्यामध्ये मुलांचाही दोष आहे आणि याच्यामध्ये त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे. याच्यात पालकाचा दोष आहे म्हणजे पालक चुकीचं व्हावं, मुलं डिप्रेशनमध्ये जावं म्हणून असं करतं का नाही. त्यांना वाटते बा त्यांच्या नशिबानं त्यांना मिळालंय तर आपण ते दिलं पाहिजे. तो चांगला हेतू आहे त्यांचा. पण मुलांना असं वाटतं की यांनी दिलं मग आता का नाही मिळत मनासारखं. तिथे संघर्ष असतो, ते मनासारखे मिळत नाही. तर ही जी गोष्ट आहे ना याच्यामुळं ही डिप्रेशनचे प्रमाण वाढलेलं आहे. तर असं कोणाकोणामध्ये असतं. आता कुंडलीच्या दृष्टिकोनातून जेव्हा असे पालक किंवा ते विद्यार्थ्याला मुलाला किंवा मुलीला घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांची पत्रिका पाहत असतो. मुळात त्या मुलाची पत्रिका किंवा मुलीची पत्रिका पाहत असतो. त्याच्यामध्ये मेन काय असतं की कर्तुबगारी जे असते ना त्याच्यासाठी तुमचं जे पराक्रम स्थान असतं ना पत्रिकेतलं ते फार महत्त्वाचं असतं. ते जर स्ट्रॉंग असेल ना माणूस कशावर मात करून पुढे जाण्याची मानसिकता ठेवतात. तेवढं ध्येय त्याचं असतं, तेवढं विजन त्याचं क्लिअर असतं की त्याला आपल्याला हे करायचं, काही हो दहा पडू. मी अशा विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की लहानपणी जेव्हा तुम्ही सायकल शिकता, जेव्हा शिकत असता तेव्हा 2दा-3दा तुम्ही सायकलवरून पडता. पण तुम्ही एकदा पडल्यावर असं म्हणता की आता मी सायकलवर बसणार नाही. मग इथं करिअरच्या बाबतीमध्ये असं का ठरवता की एकदा नाही झालं की मी आता पुढे होईल का नाही, मी करू का नको. सातत्य ठेवा ना प्रयत्नामध्ये. आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवण्यासाठी तुमच्या पराक्रम स्थानाचे ग्रहमान, तुमच्या करिअरचं पंचम स्थान आहे त्याचे ग्रहमान, तुमच्या भाग्यस्थानातले ग्रहमान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पत्रिकेतलं चंद्र. तुमचा चंद्र स्ट्रॉंग असेल, तुमचा गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, तो आत्मबलाचा पण कारक आहे. सूर्य हा प्रेझेंटेशनचा कारक आहे, बुध हा बुद्धीचा कारक आहे, वाक्चातुर्य हे तुमच्या बुधाहून येतं. हे सगळ्यांची ग्रहांची स्थिती काय आहे आणि जर एखाद्याला असं फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन आलं असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा भरपूर उपाय आहेत. महत्त्वाचं काय असतं की फ्रस्ट्रेशन काय येतं, काहीतरी मनात लावून घेतलं म्हणून, बरोबर आहे, अपेक्षा ठेवल्यामुळं किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपण निगेटिव्ह ठेवला आहे. आता बरेच जण, आता आपण हे उदाहरण ऐकतो की अर्धा ग्लास भरून ठेवलेला आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती काय करणार, अर्धा भरलेला म्हणेल. निगेटिव्ह व्यक्ती म्हणाल अर्धा रिकामा. माझ्यासारखा अतिशहाणा माणूस म्हणाल की पूर्ण ग्लास भरलेला आहे, अर्धा हवेनं भरला आहे, अर्धा पाण्यानं भरला आहे. महत्त्वाचं काय की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळ्या समस्येकडे पाहण्याचा. एक लक्षात घे, समस्या फार महत्त्वाची आहे. समस्येकडे तुम्ही कसं पाहता. तुम्ही समस्येकडे ती फार मोठा बाऊ आहे म्हणून तिच्याकडे पाहिलं तर तुम्ही त्याच्यावर मात नाही करू शकत. पण ही समस्या मी हाताळू शकतो, याच्या पुढे जाऊ शकतो, त्या दृष्टिकोनाने पाहिलं तर ती समस्या तुमच्यासमोर फार छोटी असते. जसं तू म्हणलीस की कारणं कोणती लहान मोठे असतील, कारणं फार लहान मोठे असतात, फार मोठे काहीच नसतात. की मला त्यानं फोन केला नाही, मी कसं जाऊ. आता हे छोटं कारण त्यानं नाही केला, तू कर, संपला ना. महत्त्वाचं काय की एक हे नैराश्य, कौटुंबिक नैराश्य असो किंवा विद्यार्थ्यांमधलं नैराश्य असतं. मेन प्रॉब्लेम काय माहिती का, हे जे जग आहे ना एवढं धावतंय ह्यांना हे कळत नाही की आपण थांबायचं कुठे. खरं. आणि हे असताना महत्त्वाचं काय होतं की ते प्रेझेंटच जगत नाहीत. त्यांना प्रेझेंट जगताच येत नाही आहे. तर प्रेझेंट नाही जगल्यामुळे एक तर ते पास्टमध्ये असतात किंवा फ्युचरमध्ये जगतात, प्रेझेंटमध्ये जगत नाही. तर हे प्रेझेंटमध्ये जगण्यासाठी त्यांनी प्रॅक्टिकल होणं, मन कठोर होणं फार गरजेचं. आणि त्यासाठी काही असे रत्न आहेत, काही यंत्र आहेत, काही मंत्र आहेत, काही स्तोत्र आहेत की त्याचा वाचन केल्यानं, त्याचं पारायण केल्यानं, काही ग्रंथ आहेत त्याचे पारायण, तुमचं मनोबल चांगलं वाढू शकतं, तुमचे चंद्राचे आत्मबल तुमचं चांगलं वाढू शकतं, तुमचं मन स्ट्रॉंग होऊ शकतं, तुम्ही इग्नोर करू शकता, त्याच्यावर मात करू शकता आणि तुम्हाला हे कळेल की आपल्याला करायचं काय. अच्छा. आपण का जगतो, कोणासाठी जगतो याच्यापेक्षा आपल्याला करायचं काय आणि आपल्याला काय करायचं आणि कशासाठी करायचं. आपण जगतोय काय, त्यानं असं केलं नाही, ह्यानं असं केलं नाही, त्या असं म्हणलं त्यांना तसं, तो नाही. समोरच्यानं तुम्हाला काही म्हणा, तू वागला किती चुकीचा असो, तू त्याचा दृष्टिकोन आहे, आपला नाही आहे. लोकांचं वागणं बोलणं हा आपला दृष्टिकोन कधीच बनवायचा नाही. ते जर बनवलं तर आपण नैराश्यात जातो. खरं. आपण आपला दृष्टिकोन ठेवायचा. कोणी किती वाईट म्हणा, आपल्याला माहिती नाही आपण काय आहेत, ही मानसिकता पाहिजे.
त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं समोरचं, त्याला इग्नोर करायला शिकायचं आणि आपण स्वतःला प्रूव्ह करायला प्रयत्न करायचा. जेव्हा माणूस अपमान हा महत्त्वाकांक्षेमध्ये बदलायचा प्रयत्न करतो तेव्हा तो सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर येतो आणि सक्सेस पण होतो. पण अपमान जेव्हा मनाला लावून घ्यायला लागतात ना, माणूस संपायला लागतो. त्यामुळं एक गोष्ट आहे की तुमचा मन आणि मनासाठी तुमच्या पत्रिकेतला चंद्र कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात आहे, तुमचं आत्मबल वाढण्यासाठी गुरु, तुमचं प्रेझेंटेशन वाढण्यासाठी तुमचा सूर्य, तुमची व्यावहारिक चातुर्य किंवा व्यावहारिकता येण्यासाठी तुमचा बुध, हे फार महत्त्वाचे ग्रह आहेत. आणि हे तुमच्या पत्रिकेत कसे बसलेत, काय बसलेत. आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असो किंवा कौटुंबिक जीवनामध्ये असो, आपण घरामध्ये 4 सदस्य आहोत, प्रत्येकाचे स्वभाव सारखे नसतात. कोणी चुकीचा वागते म्हणून त्याचा त्रास आपण स्वतः करून नाही घ्यायचा असतो. आपण आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असतं. त्याला तसं वागू दे, त्याला जसं वागायचं ते, आपण मात्र चांगलं वागायचं. आज न उद्या त्याला कळेल तुमचा दृष्टिकोन काय आहे. महत्त्वाचं पण तो तसा वागला म्हणून मी असा वागलो ह्याला काहीच अर्थ नसतो. आणि ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट की तुमचा संयम फार महत्त्वाचा असतो. आणि संयम वाढवायचा असेल तर तुमची विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. आणि विवेक बुद्धी जागृत झाली की सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यासाठी गुरु, बुध, तुमचा चंद्र, रवी ही ग्रहांची स्थिती तुमच्या पत्रिकेतली पाहून त्याच्यावर योग्य ती उपाय जर केले, तुम्हाला योग्य ती उपासना जर तुम्ही केली तर नक्कीच मला वाटतं तुमच्या मनावर तुम्ही राज्य करू. मनावर जेव्हा तुम्ही कंट्रोल करताना तुम्ही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडता. एखादा माणूस दारू पितोय पण त्याच्या मन कमजोर असल्यामुळे तो दारू पितो. पण त्याचं मनानं एकदा ठरवलं मला हे प्यायचं ना, मन जर तेवढं कठोर झालं तर एका रात्रीतून दारू सोडू शकतो. पण त्याच्या मनाला ते पटायला पाहिजे. जो पण म्हणून म्हणतो की सगळ्यात मोठी ताकद ह्या जगामध्ये काय असेल तर ती मनाची ताकद आहे. आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्या पत्रिकेतलं चंद्र फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी असं जे डिप्रेशन, नैराश्य कौटुंबिक जीवनामध्ये असो, करिअरमध्ये असो, सामाजिक जीवनामध्ये असो, आरोग्याच्या बाबतीमध्ये असो, तर तुम्ही जाणकार ज्योतिषाची पत्रिका दाखवा आणि त्याच्यावर योग्य पद्धतीनं उपासना निवडा आणि ती उपासना करा. मला वाटतं हळूहळू तुमच्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. तर आपण पाहिलं की नैराश्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला काही उपासना करायला हव्यात. तुम्हाला चंद्र जे आहेत, चंद्राला व्यवस्थित तुम्हाला त्यांना आनंदी ठेवायला पाहिजे, त्यांची उपासना केली पाहिजे. काही विशिष्ट स्तोत्र मंत्र आहेत आणि काही रत्न जी आहेत ती तुम्ही जर धारण केली तर तुम्ही नक्कीच नैराश्यातनं बाहेर पडू शकता. आणि तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टर विजय साटोरीकर यांना खाली जे नंबर दिले आहेत त्यावर संपर्क करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता आणि तुम्ही योग्य ते मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या कौटुंबिक जीवनातील समस्या सोडवू शकता आणि यशाकडे वाटचाल करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर भाग्यविजयच्या या भागात इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.